गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच एक तन्मय सफर या यूट्यूब चॅनलवर. आणि माझं नाव आहे तन्मय ऑफकोर्स. तर मी आत्ता आलेलो आहे वारसा स्वराज्याचा या कॉईन संग्रहालयामध्ये. हे नाणी संग्रहालय आहे. जवळजवळ 450 नाणी इथे आहेत आणि बरेचसे असे कॉईन्स आहेत जे युनिक आहेत वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये पण इथे एक्झिस्ट करतात आहे. प्लस इथे शिवकालीन जमान्यातले इथे तुम्हाला नाणी बघायला भेटणार आहेत. इथं म्हणजे स्वराज्याचा जो वारसा आहे, शिवराई जी आहे एका व्यक्तीने जपलेली आहे आणि ते व्यक्ती आहेत विशाल सर. विशाल सर या. जय शिवराय सर. तर हे आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत कॉईन संग्रहालयाची. प्रत्येक कॉईनची माहिती हे आपल्याला सांगणार आहेत. तर चला सर कॉईन पाहायला जाऊया. चल, ही नाण्यांवरचे भारतरत्न आहेत की भारतरत्न कोण हे पण कळेल, त्यांची नाणी पण पाहते. जे आपला उद्देश हा आहे की भारतरत्न कोण झाले हे पण समजलं पाहिजे आणि तुम्हाला ती कॉईन्स पण पाहता आली पाहिजे. म्हणजे दुहेरी नॉलेज मिळेल की कॉईन पण पाहता येतील तुम्हाला. अशी सुरुवात आपण अशी उलटी केलेली. आता या राणी गायदिनी ह्या फ्रीडम फायटर होत्या, पण हे माहित नाही लोकांना. कमी लोकांना माहिती आहे की ह्या फ्रीडम फायटर होत्या म्हणून. ही जी नाणी ही त्यांचं लिमिटेड एडिशन आहे. पूर्ण जगभरात ही 100च नाणी आहेत. म्हणजे लिमिटेड एडिशनमुळे ती नाणी कमी आहेत, सामान्य लोकांच्या हातामध्ये ती येत नाही. किंवा ते स्वामी विवेकानंदांचं नाणं रेअर नाही आहे, पण त्याच्यावरती आपण इन्स्पायरिंग स्पीच दिलंय की त्यांनी एक प्रेरणा मिळू शकते आणि प्लस तुम्हाला ते कॉईन्स पण पाहता येते. मग अशा पद्धतीने आपण हे सगळं डिस्प्ले केलेलं आहे. किंवा भगतसिंगांवरचं नाणं आहे, कॉईन आहे, मग आपण अशा डिस्प्ले केलेलं आहे जसं की तुम्हाला कॉईन पण पाहता आले पाहिजे आणि त्यांचं कार्य, त्यांनी केलेलं देशासाठीचं काम हे कळलं पाहिजे. कधीपासून जमा करताय तुम्ही? हे मी 1998 पासून, म्हणजे मी ज्यावेळेस 10वीला होतो तेव्हापासून ही नाणी जमा करते. म्हणजे आज 25 वर्ष झाली. आणि आपल्या संग्रहालयाचा उद्देश हाच आहे की जनसामान्यांपर्यंत आपल्या देशी विदेशी आणि भारतीय नाण्यांचा इतिहास आणि विशेषतः शिवकालीन नाण्यांचा इतिहास हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. ही आपल्या संग्रहालयाची मेन उद्देश आहे आपला. मग आता हे बघा, हे चाणक्यवरचं नाणं आहे. चाणक्य नीती हे सांगते कि जब तक तुम दौड़ने का साहस नहीं जुटाओगे प्रतिस्पर्धा में जीतना तुम्हारे लिए असंभव बना रहेगा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही रिस्क घेतली पाहिजे. म्हणजे स्पर्धा उतरणं हा पहिला भाग आणि हारजीत हा नंतरचा भाग. हे पहिलं तुम्ही उतरलं पाहिजे. उतरणं महत्वाचं आहे. हारजीत ते नंतर बघता येतं, पण पहिले रिस्क तुम्ही उतरणं महत्वाचं आहे. ते आपण मुलांना हीच प्रेरणा देतो की तुम्ही त्याच्यात रिस्क घेतली पाहिजे. किंवा हे लुईस ब्रेल यांच्यावरचं कॉईन आहे. एकमेव परदेशी नाणं आहे ज्याच्यावरती लुईस ब्रेल यांचं इमेज आहे. बाकी हे सगळे इंडियन्स आहेत. लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावलाय. म्हणजे जगभरातली जी अंध लोक आहेत ती केवळ ह्या व्यक्तीमुळे स्वावलंबी आहेत. कारण की त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावल्यामुळे अंध लोक हे जॉब करू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी. स्वावलंबी पण त्यांचं ह्या व्यक्तीमुळे आलेले आहे. त्यामुळे एक महाराणा प्रताप तर सांगण्याची गरज नाही. पराक्रमाचे प्रतीक महान योद्धे होते महाराणा प्रताप. त्यांच्यावरची ही इंडियन गव्हर्नमेंट 2 नाणी काढलेली, 1 रुपयाचा आणि 10 रुपयाचा. बाकी आझाद हिंद सेनेचं टोकन आहे ज्याच्यावरती अखंड भारत आहे. फाळणीच्या अगोदरचा भारत हा त्या नाण्यांवरती आहे. ओके. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं 2 रुपयाचं नाणं आहे. हे पण आता रेअर कॅटेगरीमध्ये आहे. सुंदर. ही मोहर आहे सुवर्णकालीन. हे सोन्याचं नाणं आहे. 1 मोहर 1835. म्हणजे आपण मोहरा म्हणतो ही 1835 सालातली ब्रिटिश इंडियन काळातली मोहर आहे. हे गोल्ड नाणं आहे, सोन्याचं नाणं. आणि 1835 याची क्वालिटी पण नाही. क्वालिटी माझं कलेक्शनच तसं आहे. ऍक्च्युली कॉईनला नाण्यांना क्लिनिंग अलाउड नाही. ही पहिली गोष्ट. क्लिनिंग अलाउड नाही. तर क्लिनिंग नाही करायचं. जसं महाराजांच्या गड किल्ल्यांना आपण कलर करू शकत नाही, दगडानं करू शकतो का? नाही. दगड आपण ऍज इट इज त्याला डागडुजी करू शकतो, पण कलरिंग करू शकत नाही. कलरिंग केला म्हणजे इतिहास पुसला जाणं. तसं नाण्यांमध्ये तुम्ही त्याला चककवायचं नाही. क्लिनिंग अलाउड नाही. ह्या ज्या कॅप्सूल आहेत, ह्या कॅप्सूल मी US वरनं मागवलेल्या आहेत. ते एअरटाईट कॅप्सूल आहे. त्याच्यात हवा नाही गेली पाहिजे तर ती नाणी काळानुसार टिकतात. म्हणजे एअरटाईट कॅप्सूल आहे सगळ्या. हे लिटरली एक नवीन नाण्यासारखं दिसलेलं आहे. तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकाल. मी ट्राय करतो हे अजून व्यवस्थित घ्यायचं, पण हे लिटरली एक नवीन नाण्यासारखं एकदम चमकतं आहे. हे लिटरली एक 1835 जवळजवळ 100 वर्ष, पण त्याच्यापेक्षा पण जास्त वर्ष झालेली जातायला. खूपच सुंदर. आणि हे रेअर नाणे हे पण सदोष. म्हणजे गव्हर्नमेंटच्या डिजिटल आणि फिजिकल इन्स्पेक्शन मधनं
चुकून हे नाणं बाहेर आले, हे 1 कोटी नाण्यांमधनं कधीतरी होतं. म्हणजे ते फॉल्टी नाणं आहे. फॉल्टी, त्याचा स्ट्राईक एका साईडला शिफ्ट झालेला आहे. खरंच हे नाणं ते फॉल्टी नाणं आहे, किंवा त्याचा स्ट्राईक एका साईडला शिफ्ट झालाय. चूक ही अक्षम्य आहे तसं गव्हर्नमेंटच्या नाण्यांमध्ये तरी, कारण की हे चलन करन्सी, पण तरी ती चूक झाली की हे रेअर होतं. सामान्य माणूस म्हणाल की अरे हे चालणार नाही, स्ट्राईक एका साईडला शिफ्ट झाली, याची व्हॅल्यू जास्त राहते कलेक्शन. बाकी मग आपली सुरुवात ती फुटक्या कवडीपासून. आपली ही प्राचीन भारतची पहिली मुद्रा आहे फुटकी कवडी. ह्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की ह्या 3 फुटक्या कवड्या म्हणजे 1 कवडी, आणि ह्या 10 कवड्या म्हणजे 1 दमडी. प्राचीन भारतची पहिली मुद्रा आहे. म्हणजे आपण बोली भाषेत म्हणतो की तुला 1 फुटकी कवडी देणार नाही किंवा फुटकी कवडी आहे का, तर ऍक्च्युली ही प्राचीन भारतची पहिली मुद्रा आहे जी फुटकी कवडी आहे. ह्या 3 फुटक्या कवड्या म्हणजे 1 कवडी, आणि ह्या 10 कवड्या म्हणजे 1 दमडी. तर ही दमडी 1556 ते 1605 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळातली, अकबराच्या काळातली दमडी आहे. आणि हे हँडमेड नाणं असल्यामुळं त्याचा आकार आणि वजन हे वेगवेगळे, कारण की लोहार आणि ठोक पद्धतीने बनवलेली नाणी. हे जगभरातले जे स्पोर्ट्समॅन आहेत त्यांच्यावरची काढलेली नाणी आहेत. सचिन तेंडुलकरचं सोडून बाकी सगळी लिगल येते. सचिनचं जे नाणं आहे सिल्वरचं, ते सचिनला ट्रिब्यूट म्हणून व्हॅल्यू मार्ट कंपनीने हे नाणं काढलेलं आहे. तर ह्या फक्त जगभरात 100 कॉईन्स आहेत, तर त्यातले 1 कॉईन आपल्या इथं म्युझियममध्ये. आणि बाकी हे ब्रँड म्हणून ऑस्ट्रेलियाचं लिगल नाणं आहे $5. हे ऑस्ट्रेलियाचं पॅरालिम्पिकवरचं नाणं आहे. हे श्रीलंकेने ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकलं 1996, तर त्यांचे ₹5 त्यातलं कॉईन आहे. आणि ग्रीस देशाचं कुस्तीवरचं नाणं आहे, ज्याच्यावरती आपण ही स्पॅनिक स्पीच दिलेत की संकटाच्या तालमीत नेहमी विजेते निर्माण होतात. खेळ मार्गाचा कुस्ती, युक्ती आणि शक्तीचा. म्हणजे संकटाशिवाय तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी आम्ही ह्या डिझाईन स्वतः बनवलेल्या आहेत की बाबा एक प्रेरणा मिळली पाहिजे पुढच्या पिढीला, की आपण नोकरी करून गुलाम होण्यापेक्षा एक स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनावं. आपण अशा डिझाईन केलेले आहेत. आणि मग ही सगळी ईस्ट इंडिया कंपनीची नाणी. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतात कधी आली, मग आल्यानंतर त्यांनी नाणी कशा पद्धतीने त्याचा डिस्प्ले केला, हे सगळं 1 आणा 2 आणा हे आपल्या आजोबांनी वापरलेली 1835 नंतरची ही सगळी नाणी. की आपल्या सगळी संस्थानांची नाणी, म्हणजे प्रिन्सली स्टेट जी आपल्याकडे संस्थानं होती, सयाजीराजे गायकवाड, होळकर, शिंदे, ही त्या घराण्यातली नाणी आहेत. तर हे हे त्यांचे लोगो, हे त्यांचे पॅलेस, आणि हे ते स्वतः राजे. मग अशी ही सगळी संस्थानांची नाणी आहेत आपली इथली. आणि ही सगळी कॉपरची नाणी आहेत. आता हे अजय जडेजाचे पूर्वज आहेत महाराजा रणजित सिंग जडेजा, तर ह्यांच्या नावावरनं रणजी ट्रॉफी नाव पडले. म्हणजे आता रणजी ट्रॉफी आपण म्हणतो, पण ते महाराज 1850 पासून क्रिकेट खेळायचे, आणि त्या महाराजाचं नाव होतं महाराजा रणजित सिंग जडेजा. तर त्यांच्या नावावरनं रणजी ट्रॉफी नाव पडलेले आहे. तर याची एक नॉलेजमध्ये वाढ होईल की रणजी ट्रॉफी नाव ह्या महाराजांच्या नावावरनं पडले. खरंच मला पण आत्ताच कळलं आहे. मी स्वतः खूप मोठा क्रिकेट फॅन आहे, आणि हे मला आत्ता कळतं आहे लिटरली की रणजित सिंग जडेजांच्या नावावर हे रणजी ट्रॉफी म्हणजे बनवली गेलेली आहे. आणि तिथूनच मोस्टली सगळे प्लेयर आपले जे इंडियासाठी खेळणारे प्लेयर्स आहेत तिथूनच उचलले जातात. म्हणजे लाईक त्यांचं सिलेक्शन तिकडून होतं. जगभरातले हिंदू देवदेवतांवरची कॉईन्स आहेत. विठ्ठलाची नोट सोडून ही सगळी लिगल कॉईन्स आहेत. हे थायलंड देशाचं नाणं आहे, ज्याच्यावरती गणपती, लॉर्ड गणेश आपले गणपती बाप्पा. हे 2011चं नाणं आहे थायलंड देशाचं. ही विठ्ठलावरची नोट आहे. ही लिगल नोट जरी नसली तरी ती स्विस मेड आहे, स्वित्झर्लंडला तयार झालेली नोट आहे. हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्हमध्ये ती सेमिनर नोट गिफ्ट द्यायची. आपल्याकडे वारकरी संप्रदायातली लोक असल्यामुळे आपण तिला तिथं स्थान दिलेले. बाकी ही सगळी थायलंडमध्ये, ही स्वित्झर्लंडला तयार, पण ही लिगल नोट नाही. बाकी ही लिगल नाणी आहेत. आता ही श्रीकृष्णावरचं लिगल नाणं आहे थायलंड देशाचं. म्हणजे जगभरात हिंदू धर्माला किती मोठ्या प्रमाणात स्थान आहे, ही सगळी नाणी त्याचं उदाहरण आहे. ही सगळी फॉरेन कंट्रीची नाणी. ही तुमच्या मराठा साम्राज्याची नाणी आहेत. जे आपलं मराठा साम्राज्य तंजावर ते पेशावर, हा जो भगवा तुम्हाला कलर दिसतोय ते पूर्ण आपलं मराठा एम्पायर होतं 1674 ते 1818. ही त्या देशाची ही त्या साम्राज्याची नाणी आहेत आपल्या. म्हणजे आपला एक इतिहास आहे किंवा अभिमान आहे की मराठा एम्पायर आपलं एवढं मोठं होतं. तंजावर ते पेशावर मराठा एम्पायर होतं, पूर्ण मराठ्यांनी साम्राज्य केले. ही सगळी त्या साम्राज्याची नाणी आहेत. हे तंजावरचं नाणे जिथे 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं तमिळनाडूवरती, इथे तमिळनाडू साम्राज्याचं नाणे. वनकासू 1674 ते 1709. आणि आपल्या म्युझियममधली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात व्हॅल्युबल जर कॉईन्स असतील तर हे सगळी स्टोन, म्हणजे ही दगडाची नाणी. म्हणजे अश्मयुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दगडांना विविध आकार देऊन हे आदिम चलन निर्माण केलं जायचं. हे सगळ्यात जुनी आणि सगळ्यात व्हॅल्युबल नाणी आहेत ते आपली स्टोनची नाणी आहेत, म्हणजे दगडाची नाणी.
एक आदी मानव जे आहे आदिम मानवाचीच आहे, आदिम चलन. हे बघा, हे सगळं त्याच्यात सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत. म्हणजे अनेक मानव वंशशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सर्वात जुनी चलने जसे की सोने, मौल्यवान दगड, इतर कलाकृती मूळतः धार्मिक आणि औपचारिक बाबींसाठी वापरल्या जात होत्या. त्यांचा असा युक्तिवाद आहे की या संस्कारित वस्तूंचे सामाजिक मूल्य शेवटी व्यापाराकडे वळले. नंतर आपण ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ असं देवाणघेवाण करावं लागलो. पण सुरुवातीला स्टोन होते की ह्यांना ऑप्शन नव्हता अश्मयुगातल्या लोकांना. मग हे दगडांना विविध आकार देऊन देवाणघेवाण केली जायची. त्यामुळं त्याचे वर्ष किती काळ हे डिटेक्टच झालं नाही. हजारो वर्षापूर्वीची ही नाणी आहेत. ही सगळ्यात आपल्या संग्रहालयातली दुर्मिळ आणि सगळ्यात व्हॅल्युएबल कॉइन्स आहेत त्या. सो मला असं वाटतं की जेव्हा आदिमानव होते त्यावेळेस ते आर्ट एक्सचेंज करायचे. बेसिकली ते त्यांना जसं वाटेल तसं ते शेप हा, द्यायचे. येस येस. डिझाईन दिलेले आहेत त्यांनी, पण त्याच्यामध्ये पण एक डिझाईन दिले आहेत त्यांनी. तर ते कारण लाईक तुम्ही विचार करू शकता की आपण जर आर्ट एक्सचेंज करू शकतो एकमेकांकडून, नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो किंवा नवीन गोष्टी आपण एक्सचेंज करू शकतो. हे लिटरली आर्ट आहे. आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे की आधी आर्टला किती व्हॅल्यू होते. ठीक आहे. सो तुम्ही बघू शकता हे वेगवेगळे शेप्स आहेत. सर खूपच सुंदर. मला लिटरली बघा अंगावर काटा आलाय हे ऐकून की त्यावेळेस आदिमानवांच्या काळात आर्ट असं समजलं जायचं. हे बघा, माहिष्मती साम्राज्याचं नाणे आता मध्य प्रदेशमध्ये जे महेश्वर आहे त्याचं 6व्या आणि 7व्या शतकामध्ये नाव माहिष्मती होतं. ते साम्राज्य पण खरं आहे आणि ते कॉइन्स पण खरं आहे. त्या पद्धतीने आपण डिझाईन केलेले आहे. वा लिटरली बाहुबली मूवीची जे साम्राज्य आहे ते लिटरली त्याचा एक कॉइन आपण बघतोय इथे. वा तुम्हाला हे मूवी नंतर म्हणजे हे जेव्हा पिक्चर आला होता बाहुबली त्याच्यानंतर हे नाणं भेटलंय का त्याच्या मूवीच्या आधी? अगोदर 5 वर्षापासून माझ्याकडे नाणं आहे. अच्छा. हे रामायणावरती जे काढलेलं नाणं आहे 14व्या आणि 15व्या शतकामध्ये, हे दक्षिण भारतीय संस्थांचं नाणं आहे ज्याच्यावरती राम, लक्ष्मण आणि सीता ह्याचे इम्प्रेशन आहे. ही रेअर कॅटेगरी मधली नाणी आणि हँडमेड नाणी आहे. तुम्हाला दिसतंय का नाही ते, बट ते खरंच जे तुम्हाला तो फोटो दिसतोय आता मी तुम्हाला दाखवतो. हा जो फोटो दिसतोय तसंच सेम नक्षीकाम त्यावरती आहे. आणि आय डोंट नो त्यांनी कसं केलंय ते, बट खूपच भारी. ओके. हे मुस्लिम कंट्री आहे इंडोनेशिया. त्याच्या 20,000च्या नोटेवरती गणपतीला स्थान दिलेलं आहे. 87% मुस्लिम असून सुद्धा गणपती त्यांनी देवता मानले. याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्माला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थान दिले. म्हणजे हिंदू धर्म जगात किती मोठ्या प्रमाणात फॉलो केला जातो ही त्याची. हे आपण शिवराय नाणे निर्मितीचं एक मॉडेल बनवलं आहे की आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी खास करून हे मॉडेल बनवून घेतलं आहे की महाराज नाणी कशी निर्माण करायची हे त्याचं मॉडेल आहे. ओके. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराई आहे. ही आपल्या मराठी अस्मितेचा मानबिंदू, स्वराज्याची पहिली चलन, स्वराज्य लक्ष्मी शिवराई. ही आपली स्वराज्य लक्ष्मी. रायगडी शिवराई, रुदांडे शिवराई. वेगवेगळे सिम्बॉल त्याच्यात महाराजांनी दिलेली आहे की त्यावेळेस पण एक प्रत्येक सिम्बॉलला महत्त्व होतं की आता हे भरीव गोल म्हणजे श्री आदी भरीव गोल हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. म्हणजे प्रत्येक सिम्बॉलच्या मागं एक लॉजिक आहे आणि ती महाराजांची दूरदृष्टी असलेलं हे प्रतीक आहे की त्यांनी त्या प्रत्येक याच्यावरती दूरदृष्टीने त्याच्यावरती सिम्बॉल घेतले. म्हणजे आता ही जी मूर्ती आहे तर ही महाराजांची तंजावरची पोज आहे. तर महाराज बसताना ह्या रुबाबात आणि आयटीत बसायचे आणि महाराज ज्या मावळ्यांनी चांगली कामगिरी केली तर त्यांना सोने, नाणे हे स्वतः द्यायचे. त्यांना एक बक्षीस नव्हते, स्वतः कावड्याची माळ घाल. तर कावड्याची माळ घालणारा जगातला एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग हे महाराजांची राजमुद्रा आहे. ते राजमुद्रेचा संस्कृत, मराठी, इंग्लिश हे तिन्ही अर्थ आपण दिलेले आहेत आणि ते तिन्ही अर्थ आपल्याला ज्ञात असणं ही काळाची गरज आहे आणि माहिती पाहिजे या गोष्टी. हे महाराजांचं सुवर्ण नाणं आहे. हे सुवर्ण नाण्याची अमेरिकेने बनवलेली प्रतिकृती आहे. त्या जगभरात फक्त 10 आहेत. पण ही जी प्रतिकृती आहे जी अमेरिकेने बनवलेली आहे त्या जगात फक्त 10 आहेत आणि त्यातली एक प्रतिकृती आपण इथे ठेवलेली आहे. म्हणजे हे सुवर्ण होऊन हे महाराजांचं सुवर्ण तुला आणि अष्टप्रधान मंडळांचा पगार हा सुवर्णमध्ये व्हायचा. म्हणजे प्रत्येक अष्टप्रधान मंडळ आपल्याला माहिती आहे, कार्य माहिती आहे, पण पगार माहित नाहीये. तर प्रत्येक अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तीला
15,000 होनच्या पुढे पगार होता. मग हे ऍक्च्युली मटेरियल पण गोल्डचं आहे, ॲज इट इज ग्रॅम पण तेवढे. अमेरिकेने त्याच्यावर अभ्यास करून ही प्रतिकृती बनवलेली आहे. सेम जेवढं ग्रॅम सगळं सेम एकदम डिटेल त्याच पद्धतीने. हे काय सर? हा, आणि हे भारतीय डाक विभागाची महाराजांना उत्तुंग मानवंदना, म्हणजे गव्हर्नमेंटनी महाराजांवरती ज्या ज्या गोष्टी काढलेल्या आहेत त्या गोष्टी आपण इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. एकमेव राजे होते त्यांचा गव्हर्नमेंटनी पोस्टाचा स्टॅम्प बनवलेला आहे, जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांचे वेगवेगळे स्टॅम्प्स, आर्मीचं ब्राउचर, पोस्टल कव्हर, जिथं महाराजांना स्थान दिलेलं आहे सन्मानार्थ म्हणून, या सगळ्या त्या गोष्टी आपण इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. हे वर्ल्ड हेवेस्ट कॉइन आहे 1 kg सिल्वरचं, युरोपची माल्टा कंट्री आहे त्या देशाचं आहे. तर पूर्ण जगभरात ही 100च नाणी आहेत. अख्ख्या भारतामध्ये फक्त हे एकमेव नाणे आहे जे आपल्या म्युझियम मध्ये पाहिलं आहे. तर त्याचा डायमीटर 100 mm आहे आणि त्याची थिकनेस 22 mm आहे. वर्ल्ड हेवेस्ट कॉइन मधलं हे एक कॉइन आहे, जी युरोपची कंट्री आहे माल्टा. पूर्ण भारतात पाहिला फक्त आपल्या ह्या म्युझियम मध्ये. वा, त्याची थिकनेस 22 mm thickness. लिटरली ते 1 किलोचं कॉइन आहे. हो, आणि मागं पण सेम प्रिंट आहे याची काय? मागं त्यांचं प्लेन आहे. प्लेन आहे सगळं. ओके. कशासाठी बनवलं गेलं होतं काय? नाही, कारण की जगात आपलं वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी लिमिटेड एडिशन बनवलं होतं. ओके. एक जगात पहिलं आमचं एक हे वेस्ट कॉइन मधले एक पाहिजे काहीतरी, एक वेगळे पण दाखवण्यासाठी त्यांनी ते नाणं बनवलं होतं. आणि ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ही फक्त 100 नाणी. हे महाराजांचं 100 रुपयाचं नाणं आहे, जे 1999 आपल्या गव्हर्नमेंटने बनवलेलं होतं. तर ही पण कमी प्रमाणात नाणी बनवली होती. ह्याचं लिमिटेड एडिशन आहे. ही 100 नाणी बनवली होती, त्यातली 80 ऑलरेडी आता फॉरेनला आहेत. 20 नाणी फक्त आपल्या इथे आहेत आणि त्यातलं एक नाणं आपल्या म्युझियम मध्ये. कारण की महाराजांची छोटी गोष्ट सुद्धा ऑप्शन मध्ये राहत नाही. सगळ्यात वर्ल्ड रेकॉर्ड आहे की 14 सेकंदामध्ये महाराजांची कुठलीही गोष्ट ऑप्शनला जगात सोल्ड आउट होते. महाराजांना तेवढ्या पद्धतीने फॉलो करतं जग. 136 देशात महाराजांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकात आहे, त्यात मुस्लिम कंट्री जास्त आहेत. म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान मध्ये पण महाराजांचा इतिहास शिकवला जातो. दुर्दैवानं आपल्याकडे काढत चालले. तर आमचा उद्देश हाच आहे की शिवकालीन नाण्यांचा इतिहास हा जनमानसांपर्यंत गेला पाहिजे, म्हणून आपण ह्या संग्रहालयाची निर्मिती केली. गव्हर्नमेंटने बनवलं, इंडियन गव्हर्नमेंटचं नाणं 1999चं. प्राऊड फील होत आहे. त्याच्यावर महाराजांचं एक नक्षीकाम म्हणतो आपण, काय महाराजांची इमेज पूर्ण आहे. पूर्ण वर्ल्ड कलेक्शन आहे आपलं 242 देशांचं. जगात जेवढे देश आहेत त्याचं सगळं कलेक्शन आपल्या इथं पाहायला मिळेल तुम्हाला. म्हणजे देश किती हे पण नॉलेज मिळेल, त्यांचं कॉइन्स, बँक नोट आणि सगळे डिटेल्स तुम्हाला इथं पाहता येतील. आपल्याकडे 110 वर्षापासून पण यांची जुनी पण बँक नोट्स आहेत, ते आपण पुढे पाहू शकतो. 110 वर्षापासून. जर्मनीचं जे इथे तुम्हाला 110 वर्षापूर्वीचं आहे. 1920 104 वर्ष झाली आहे बँक नोट. नाही, म्हणजे आता आमचं उद्देश हाच आहे की आम्ही आता 5 महिने झाले शिवजयंतीनंतर हे चालू केलेले आहे आणि अजून यांच्या पुढेही जाहिरात नाहीये. ऑलरेडी जाहिरातीसाठी आमच्याकडे फंड उपलब्ध नाही आता. ऑलरेडी आम्ही सगळं घरचं सोनं नाणं विकून हा प्रोजेक्ट केलेला आहे. ऍक्च्युली कलेक्शनला तर तेवढे वर्ष आणि तेवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी लावाव्या लागतात. तर आता आम्ही ऑलरेडी जाहिरातीसाठीच काम करतोय की याचं मार्केटिंग कसं होईल. आमचं फक्त तेवढा एकच बॅनर आहे. तर पुढच्या महिन्यापासून आम्ही शाळेच्या ट्रिप इथे अरेंज करणार आहे की विद्यार्थ्यांकडनं पालकांपर्यंत हा प्रोजेक्ट कसा पोहोचेल. असं आमचं एक सुरुवातच आहे जस्ट, की बाबा एक लोकांपर्यंत हा ठेवा गेला पाहिजे, म्हणून आम्ही आता प्रयत्न आमचे चालू आहेत त्या पद्धतीने. खूप सुंदर. सरांचं जे म्हणजे सरांनी जेवढं आत्तापर्यंत मला सांगितलंय की त्यांनी किती मेहनत घेतली आहे आणि खरंच ती मेहनत दिसून येते. आणि त्यांनी लिटरली ते एक वाड्यासारखं बनवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवेलच हे पूर्ण एक नंतर एक बी रोल घेईल मी. बट त्यांना स्वतः किती माहिती आहे हे पण तुम्ही आत्ता ऐकलं. आणि आय गेस हे खूप लोकांपर्यंत जायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या इंडियापर्यंत हे पूर्ण जायला पाहिजे. अशी पण काही कॉइन्स आहेत जे जगात रेअर आहेत आत्ता इथं आहेत. सो मला वाटतं हे पूर्ण वर्ल्डला हे समजलं पाहिजे. इथे लोकांची गर्दी झाली पाहिजे. सर आता त्यांनी बोललेले आहेत सर की त्यांनी लिटरली सगळं विकून हे सगळं बनवलेलं आहे. मला असं वाटतं त्यांना त्या मेहनतीचं फळ भेटलं पाहिजे. ठीक आहे. आय एम व्हेरी अमेज्ड की हे कसं त्यांनी उभं केलं असेल आणि हे जमा करायला किती मेहनत लागली असेल. ते म्हणलेत की जीवावर पण बेतलं होतं कधी. सर मला एखादी गोष्ट सांगा, काय झालं. मी कोल्हापूरला अजिंक्य ताऱ्याच्या एका साईडला दुर्गम भागात गेलो होतो. तर नाण्यांमध्ये एक की तुम्हाला जुन्या लोकांना भेटावं लागतं. त्यांच्याकडे जी दुर्मिळ नाणी आहेत
त्यांना जर विश्वासात घेऊन ती दुर्मिळ आणि जर पुढची पिढी समृद्ध नसेल तर ते आपल्याला देऊ शकतात. पण त्यांना भेटणं ही एक रेअर गोष्ट आहे, कारण की त्यांच्याकडे पोहोचायचा ॲक्सेस नसतो, त्यांच्याकडे मोबाईल वगैरे नसतो. तर त्यांना भेटून त्या नाण्यांचं महत्त्व त्यांना पण माहीत असतं. फक्त ते विश्वास द्यावा लागतो की ते आम्ही जतन करून पुढं हा ठेवा ठेवू आणि हा ठेवा आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो. मग अंधार झाल्यानंतर मग जंगलात काही हिंस्र प्राणी राहतात किंवा आपल्याला जेवण खावण वगैरे अशा गोष्टी मिळत नाहीत. तर मी ऑलरेडी 3 दिवस मी पाण्यावरती काढून त्या लोकांपर्यंत पोचलो होतो. आपण आता इथं हडपसर सासवड रोड दिवेघाट इथं वारसा स्वराज्याच्या नावाने एक संग्रहालय चालू केले. की उद्देश हाच आहे की शिवकालीन नाण्यांचा इतिहास, जगातली देशी विदेशी नाण्यांचा, हिंदू धर्माचा इतिहास हा लोकांपर्यंत गेला पाहिजे, मुलांपर्यंत गेला पाहिजे. म्हणून आपण हे शिवजयंतीपासून 6 महिने झाले आपण हा प्रोजेक्ट आता इथं चालू केलेला आहे. मी पाहिलं बऱ्याच वेळा, बट माझं येणं झालं नाही. आणि आज लिटरली लाईक मी थँकफुल आहे मी इथे आलो. ठीक आहे, आणि खूप भारी वाटलं. सर पण एक्सप्लेन असं एन्थुझियाझमनी करतात आहे की ते ऐकू वाटतंय. ठीक आहे, आय गेस तुम्ही लोकांनी यायला पाहिजे इथे. ओके, खरंच सांगतो इथे या. ओके, मी ॲड्रेस, लोकेशन सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि अजून पण बरेच पॉईंट्स आहेत, ते संपत नाही आहेत. म्हणजे महाराज जसे 18 पगड जातींना एकत्र घेऊन चालले, त्या पद्धतीने आपण कलेक्शन करताना पण जगातील कुठल्याही देशाचा आणि कुठल्याही धर्माचा माणूस आपल्या म्युझियममध्ये आला तर त्याला एक तरी कॉईन इथे त्याला दिसणार जगभरातलं. त्यामुळे आपण हे वर्ल्ड कलेक्शन इथं केलंय की जगभरातली जी लोक इथं पाहायला येतील तर त्यांना महाराज पण कळले पाहिजेत. मेन उद्देश आपला आहे की शिवराई कळली पाहिजे, महाराज कळले पाहिजेत. आणि काश्मीरमधले पण काही विद्यार्थी गेल्यावर आम्हाला भेट दिली की त्यांनी महाराजांच्या जिथं नतमस्तक झाले आणि त्यांनी तो इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला, अनुभवला. म्हणून आपण हे वर्ल्ड कलेक्शन इथं केले. लिटरली आपण भारतीय आहोत. ठीक आहे, त्याचं मोठं एक्झाम्पल सरांनी आत्ता इथं दिलेलं आहे की महाराज जसे 18 पगड जातींना घेऊन चालले, भेदभाव ते कधीच करत नाही. त्यामुळे आपल्या म्युझियममध्ये पण जगातला कुठल्याही जाती धर्माचा माणूस आला किंवा जगातला कुठलाही माणूस आला तरी त्याला त्याचं एक नाणं इथं पाहायला मिळणार. जगातली पहिली एक कंट्री ट्रान्सलेट त्यांच्या प्लास्टिक कॉईन आहे. जगात एकमेव देश आहे त्या प्लास्टिक कॉईन वापरतात. तर ही ट्रान्सट्रिया म्हणून हा युरोपीय देशाचा एक प्रदेश आहे, स्वयंघोषित देश आहे. ही त्या देशाची नाणी आहेत. स्वयंघोषित देश. हा, स्वयंघोषित देश. जर आपण प्लॅस्टिकाचं करन्सी यूज करायला लागली तर आपण आपलं जर नाही, ऍक्च्युली ह्या प्लास्टिकच्या म्हणजे पॉलिमर करन्सी आहेत, तर त्या निसर्गाला घातक नाहीये. त्याचं विघटन होतं. जरी म्हणजे त्या निसर्गात मिसळल्या तर त्याचं विघटन होऊ शकतं. त्याच्यामुळे त्या निसर्गाला घातक नाहीये. ही जगातली पहिली सोन्या आणि चांदीची नोट आहे. दी वर्ल्ड फर्स्ट गोल्ड अँड सिल्वर बँक नोट. हे आपल्या नावाचं त्या देशाचं सर्टिफिकेट आहे. आणि पूर्ण भारतामध्ये पाहिलं फक्त इथं ही बँक नोट आहे. ही जगातली पहिली गोल्ड अँड सिल्वर आहे. पूर्ण बँक नोट ही गोल्डची आहे आणि मध्ये जे तुम्हाला झांज दिसते ते सिल्वरचं आहे. अँटिगो आणि बार्बुडा देशाचे हे $100 आहे. अँटिग्वा अँड बार्बुडा. अजून एक नोट आहे सर, ह्याबद्दल मला ह्या गोल्ड प्लेटेड नोट आहेत. ऍक्च्युली हे सोन्याच्या नोटा नाहीयेत, पण त्या देशात गेल्यानंतर विशिष्ट लोकांना म्हणजे मंत्री, आमदार, खासदार, प्रधानमंत्री असू द्या, त्यांना ह्या गिफ्ट स्वरूपात दिल्या जायच्या. तर ही युरो हे रशियाची बँक नोट आहे आणि ही USA या अमेरिकेची बँक नोट आहे जी त्या विशिष्ट लोकांना गिफ्ट स्वरूपात दिल्या जायच्या नोटा. ही गोल्ड प्लेटेड बँक नोट्स आहेत त्यांच्या. फ्रँकलिन आहे. युरो. वा. आणि मग आपण पूर्ण म्युझियमचा एंड पण महाराजांपाशी केलाय की शिवछत्रपती हे आर्मी म्हणजे फादर ऑफ नेव्ही म्हणतो आपण त्यांना. तर मग आपण त्याची एक स्वतः एक डिझाईन केलेली आहे की आपली सुरुवात आणि शेवट हा महाराजांच्या चरणापाशी व्हावा म्हणून आपण ही फ्रेम इथं डिस्प्ले केलेली. तर लोकांनी इथं येऊन बघितलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही इथं येऊन पाहिलं पाहिजे. ठीक आहे, जेवढी जी इतिहास त्यांनी जेवढा एन्थुझियाझम दाखवला आहे, जेवढी मेहनत घेतली, मला असं वाटतं त्याचं फळ त्यांना भेटलं पाहिजे. आणि त्यांचं फळ म्हणजे लिटरली त्यांना फक्त समाजात माहिती हे करायची, फक्त माहिती द्यायची आहे समाजाला. तो वारसा कसा जपला पाहिजे सर. तर तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं समाजाने किंवा आपण एक इंडिव्हिज्युअल जर एक व्यक्तीने महाराजांकडून एक गोष्ट शिकली पाहिजे किंवा त्यांची गोष्ट जर कुठली पाळली पाहिजे ती कोणती आहे? म्हणजे आता असं आपण समाजात बघतो की हल्लीची जी पिढी ती महाराजांचा पेहराव,
महाराजांसारख्या दाढी-मिशा किंवा बाळी वगैरे हा डिस्प्लेसाठी म्हणजे देखाव्यासाठी हा प्रयत्न त्यांचा खटाटोप जास्त आहे. मला त्यांना एवढंच सांगणं आहे की महाराजांसारखं दिसण्यापेक्षा त्यांच्या 100 गुणांपैकी तुम्ही अर्धा जरी गुण घेतला तरी तुमचं आयुष्य तुम्ही समृद्ध करू शकता. तर आचरण महत्वाचं आहे. दिसण्यापेक्षा तुम्ही आचरणाकडे लक्ष द्या. बरोबर आहे. आणि सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती दिलीत. आणि हे बरोबर आहे, महाराजांचा पोशाख फक्त आपण धारण करतो, बट त्यांचे जे आदर्श आहेत किंवा त्यांचे जे प्रिन्सिपल्स होते जे त्यांनी फॉलो केले, जी त्यांची मेहनत होती आणि त्यांचे जे डिसिजन मेकिंग पॉवर होती ती आपण स्वतः पण आचरणात आणली पाहिजे, आपण स्वतः ती फॉलो केली पाहिजे. सर खूप खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही. थँक्यू सो मच सर. मी सरांना सांगितलं आत्ता पण की मी सरांसोबत बोलत होतो की आत्ता लोक आले बघायला आणि मी किती खुश झालो त्यांनी पाहिलं. आणि मला खूप भारी वाटलं ते की तुम्ही एवढी मेहनत करताय. मी खऱ्या मावळ्याला भेटलो आत, महाराजांचा जो खरा मावळा आहे आता सर. ठीक आहे, त्यांनी सगळं फॉलो केलेलं आहे आणि जेवढी मेहनत त्यांनी घेतली आहे, प्लीज 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 विजिट बाय.